नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. जे की भारत देशामध्ये जे उष्णतेचे वातावरण वाढण्यामागे नेमकं कारण काय आहे. जर आपण आशिया खंडाचा जर विचार केला, त्यामध्ये इतरही देशाचं वातावरण जेणेकरून जास्त हिटेबल गरम झालेलं दिसून येते. जसं की म्यानमार 45 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान तिथं वाढलेलं आहे. त्यानंतर थायलंडमध्येही 44 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर इंडिया भारत देशामध्ये 44.5 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बांगलादेश 42.8 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर नेपाळ 42.2 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर चायनाचं जरी आपण पाहिलं तर 41.9 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर फिलिपिन्स 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर सिंगापूर 36.7 डिग्री सेल्सिअस. इंडोनेशिया 33 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर लॉस एंजेलिस, त्यानंतर व्हिएतनाम, इतर हे जे देश आहेत त्यापैकी सर्वात जास्त जे दिसून येत आहेत की इंडियामध्ये आणि थायलंड या देशामध्ये सर्वात जास्त तापमान वाढलेले दिसून येते. हे तापमान वाढण्याचे कारण की देशामध्ये एकीकडे पर्यावरण जे अनुकूल पाहिजेत आणि जे लोक झाडं, शेतकरी वर्ग धुऱ्याची झाडं किंवा जंगलामधले जे झाडं हे कटाई जास्त प्रमाणात करून आपल्या घराच्या सुखसुविधेसाठी त्या लाकडाचा वापर करून केला जातो. त्याच्यामुळं खरोखरच हे झाडं तोडल्यामुळंच लोक झाडं लावणं कमी आणि तोडणं जास्त, अशा प्रकारे हे देशामध्ये ही बाब दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये ही अशा बाब दिसून येत आहे. परंतु वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. कारण की जे झाडाची जी कत्तल होत आहे त्यामध्ये वन विभाग यांचा जो दूरदृष्टीपणा हा योग्य नसल्यामुळे खरोखरच पर्यावरण वाचवण्यामध्ये यांचं जास्त लक्ष नसल्यामुळं खरोखरच याचे परिणाम सर्वच लोकांना भोगावे लागत आहे. आणि त्यामुळं खरोखरच प्रत्येक कुटुंबानं 5-5 झाडं जरी लावले तरी खरोखरच पुढील वर्षी आपल्याला जे उष्णतेचा यावर्षी जे वाढलेला पारा जो आहे तो टेम्परेचर आलेला आहे, तो खरोखरच या टेम्परेचरमध्ये काहीतरी कमतरता आपल्याला ग्लोबलायझेशननुसार आपल्याला दिसून येईल. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.